अगदी जवळचे मित्र असल्यामुळे सरांच्या नेहमीच घरी येणं जाणं होतं आणि सर जेव्हाही मिळायचे अगदी उत्साहाने भरपूर आणि खूपच प्रोत्साहन द्यायचे. म्हणजे अगदी चेहऱ्यावर असं अगं तुझ्या काळात शाळा किती पुढे चालली असं म्हणजे त्याच्यात सर्वांचंच योगदान होतं. पण जेव्हा कोणी असं प्रोत्साहन देतात तेव्हा परत जास्त काम करण्याची प्रेरणा मिळत असते. आणि आमची शाळेची डायरी असते, दरवेळेस त्याचं मुखपृष्ठ बदलत असते. तर भाईंच्या आणि सरोदे सरांचा एक खूप छान फोटो होता. दोन्ही असं हात धरून एकमेकांचा हात धरून चालत आहे. तर तो फोटो आम्ही आमच्या शाळेच्या डायरीवर सुद्धा छापलेला आहे. आणि आज सुद्धा शाळेत येता जाताना घरावरून सरांच्या घरावरूनच जाते तर आठवण रोजच येत असते. आणि म्हणजे आमचं भाग्यच होतं. अगदी घर त्यांच्या शाळेजवळ असल्यामुळे कोणताही कार्यक्रम असला तर सरांना आम्ही आवर्जून बोलवून घ्यायचो आणि सर नेहमी यायचे कार्यक्रमात आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळी शोभा यायची. म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व जेव्हा कार्यक्रम जरी छोटा असला तरी व्यासपीठ असं श्रद्धेय असं असायचं. तर सरांच्या आठवणी नेहमीच राहणार आहे. पप्पा नेहमीच सरांची आठवण काढत असतात. तर मी आमच्या पूर्ण परिवाराच्या वतीने सरांना आदरांजली अर्पण करते.